अरे सोया मी जे व्हिडिओ बनवतो हे फक्त सामाजिक जागरूकता असते त्याच्याबद्दलच बनवतो. मी कुठल्याही पार्टीला किंवा कुठल्याही माणसाला दुखवण्याचा प्रयत्न करत नाही. साधारण वाहतुकीचे नियम असतात ते सांगण्याचा प्रयत्न करतो. कुणालाही कमी लेखण्याचा प्रयत्न करत नाही. नमस्कार, ड्रायव्हिंग भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी काही दिवसापूर्वी असं वक्तव्य केलं की डिझेल पेट्रोलची कमतरता आहे, त्यामुळं बहुतेक लोकांनी हे सगळं सांभाळून वापरा. पण ह्याच्यामध्ये ह्यांच्याच मंत्रिमंडळातले ना काही लोकांची ना अक्षरशः वरचढ लागले आणि रील बनवायचा 8 तास यांचा चालू आहे. कालच मी व्हिडिओ पोस्ट केला. एक पोलीसचा वाहन चालक एसी लावून काय बसला तर वन मंत्री आले आणि त्याला असं खडसावलं की जसं काय हे विदाऊट एसी बैलगाडीनंच आले होते. आता हे साहेब बाईक चालवत आहेत, पाठीमागा अक्षरशः ह्यांचा लवाजमा आहे. विचार करा ह्याचा किती खर्च निघेल. त्यांच्याबरोबर डबल सीट बसलाय. बरं, साधारण ह्या बाईकची किंमत कुणाला माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. ज्या बाईकवर बसलेत का तर आपले पंतप्रधानांनी आवाहन केलंय की पेट्रोल डिझेल वाचवा म्हणून ते बाईकने चाललेत. चांगली गोष्ट आहे, लोकांपर्यंत हा चांगला संदेश जातोय. पण मुळात यांना माहीतच नाही की 2 चाकी वाहन चालवताना हेल्मेटचा वापर केला पाहिजे. हे थोडं तरी माहिती पाहिजे ना. कॅबिनेट मंत्री आहेत, थोडी तरी म्हणजे अक्षरशः कमेंट वाचल्यानं सगळ्यांनी हेच सांगितलं की पहिले याचे चलान फाडा म्हणून. सामान्य असतं तर मला सांगा, फाडलं असतं का ना चलान? का तर 2 चाकी वाहन चालवताना हेल्मेट नाही घातलं. दुसरी गोष्ट, गाडी कुठली आहे ती तुम्ही सांगा, कमेंटमध्ये नक्की सांगा त्या गाडीची किंमत. अक्षरशः वरचढ लागली यांची. रील बनवण्याचा 8 तास चालू आहे. 2 चाकी वाहन चालवताना साहेबांना माहीत नसणार का हेल्मेट लागतं म्हणून? थोडा विचार केला पाहिजे. पण हेल्मेट घातलं तर ते कॅमेऱ्यात कसं दिसणार की कुठले साहेब गाडी चालवतात? हा पण एक मोठा प्रश्न आहे ना. कारण ती हेडलाईन यायची ना की ह्या साहेबानं बाईकवर ते त्यांच्या ऑफिसपर्यंत पोहोचले. ही हेडलाईन पाहिजे ना. म्हणून हेल्मेट घातलं नसेल. पण 2 चाकी वाहन चालवताना कायम हेल्मेटचा वापर केला पाहिजे. आणि तुम्ही नक्की सांगा त्या बाईकची किंमत कमेंटमध्ये. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा.